तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा 17 मार्च रोजी होणारा भूगोल हा क्वेश्चन पेपर संपूर्ण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरू केला असेल तर पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा, कारण याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तुम्हाला येणाऱ्या 17 तारखेच्या परीक्षेत येतील. म्हणून व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचे आहे. तर चला देर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. पहिलं, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे टिंबटिंब आहेत. अ, मुख्य भागापासून तुटलेले. क, प्रभाळ बेटे. ब, ज्वालामुखीय बेटे. आणि ड, खंडीय बेटे. दुसरं, भारतीय टिंबटिंब शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो. मुंबई. ब, कोलकाता. क, चेन्नई. आणि ड, दिल्ली. तिसरा प्रश्न, भारताच्या गवताळ प्रदेशात टिंबटिंब पक्षी आढळतो. अ, कोडोर. ब, क, मकाव. ब, माढोक. आणि ड, फ्लेमिंगो. चौथं, ब्राझीलची राजधानी टिंबटिंब आहे. अ, भैया. क, रोंडोनिया. ड, ब्राझिलिया. आणि ड, रोआइमा. दुसरा प्रश्न पहा, योग्य जोडा स्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. पहिलं, समुद्राची वने. क, साग. दुसरं, क्रिकेट प्रतिरोध पर्जन्य. तिसरं, पानझडी वने. ग, ब्राझीलचा लोकप्रिय खेळ. आणि ड, हिमाचल. घ, सुंदरी. आणि च, भारतातील लोकप्रिय खेळ. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तर लिहा. कोणते 4 सोडवायचे 4 गुणांसाठी. पहिलं, ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे. दुसरं, राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावाने ओळखला जातो. तिसरं, ॲमेझॉन नदी खोऱ्यात सुमारे किती मी पाऊस पडतो. आणि चौथं, ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षरत्वे जातात. पाचवं, क्षेत्रफळ म्हणजे काय. चौथा प्रश्न पहा, तुम्हास पुरवलेल्या भारताच्या आराखड्यात पुढील घटक दाखवून त्यांची नावे द्या व सूची तयार करा. कोणतेही 4 गुणांसाठी प्रश्न आहे. पहिलं, भारताची राजधानी. दुसरं, पश्चिम घाट. तिसरं, अरवली पर्वत. आणि चौथं, गंगेतील डॉल्फिन. पाचवं, शीत वाळवंट. आणि 6वं आहे कर्कवृत्त. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आ, नकाशाचे वाचन करून प्रश्नाची उत्तरे लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी या नकाशाचे व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचे आहे व्हिडिओ पॉज करून. पहा, विषुववृत्तीय प्रदेश, उष्ण गवताळ प्रदेश, दलदलीचे प्रदेश, उष्ण पानझडी वने, काटेरी झुडपेडी वने, समोष्ण गवताळ प्रदेश. पहा, दक्षिण अटलांटिक महासागर, ब्राझील वन्य प्रदेश व वन्य प्राण्यांचा नकाशा दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, नकाशाच्या याच्यावरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा, नकाशा तुम्हाला मी आधी दाखवला आहे. पहिलं, नकाशात दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता. दुसरं, नकाशात मगर कुठे आढळते. तिसरं, ब्राझीलमधील कोणतेही 2 प्रकार लिहा. चौथं, तामरीन हा प्राणी कुठे आढळतो. आणि पाचवं, नकाशात कोणते बेट दर्शविले आहे. पाचवा प्रश्न, भौगोलिकरण लिहा. कोणतेही 2 सोडायचे आहेत 6 गुणांसाठी. पहिलं, क्षेत्रफळाचे नियोजन करणे आवश्यक असते. दुसरं, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. तिसरं, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. आणि चौथं, भारताच्या पूर्व पश्चिम किनारपट्ट्यामध्ये विषमता आढळते. 6वा प्रश्न पहा, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभलेख काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी. ब्राझील सरासरी आयुर्मान वर्ष देण्यात आलेलं आहे. आणि ब्राझीलमधील वयोमानाचे आयुष्य देण्यात आलेलं आहे. पहा, पहिलं, 2010 साली ब्राझीलचे सरासरी वर्ष किती वर्ष आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 73 वर्षे. दुसरं, कोणत्या दशकात सरासरी आयुर्मानातील वाढ सर्वाधिक आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वर्ष 2016. तिसरं पहा, कोणत्या दशकात सरासरी आयुर्मानातील वाढ सर्वात कमी आहे. याचं उत्तर आहे 1990. प्रश्न आ, पहा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या लेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. पहिलं, भारत साक्षरता टक्के. पहिलं, आकडेवारीतील वर्षांतर किती आहे. दुसरं, कोणत्या दशकात साक्षरता प्रमाण सर्वाधिक आहे. आणि तिसरं, कोणत्या दशकात साक्षरता वाढ कमी आहे. चौथं, 1981 ते 2001 पर्यंत साक्षरता प्रमाण किती टक्क्यांनी वाढले. पाचवं, 2001 साली साक्षरता किती टक्के होती. आणि 6वं, साक्षरता प्रमाण वाढत आहे की कमी होत आहे ते लिहायचं आहे. प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 2 सोडायचे 8 गुणांसाठी. पहिलं, क्षेत्रफळ दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. दुसरं, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. आणि तिसरं, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात लिहा. तर मग विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्नपत्रिका संपली.
जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासहित हवी असेल किंवा या प्रश्नपत्रिकेत कोणताही प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर तशी कमेंट तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये करा. मी तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देईल. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाकायचं आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.